रक्षिता हिचा मृत्यू मोबाईल स्फोटमुळे झाला होता असं चित्र समोर आलं होतं। परंतु जेव्हा पोलिसांनी या प्रकरणाचा छडा लावला तेव्हा सगळ्यांच्या पायाखालची जमीन सरकली। मोबाईलचा स्फोट होऊन तिचा मृत्यू झाला नव्हता, तर एका कारणावरून असा तिचा भयंकर मृत्यू झाला होता। चॅनलवर तुम्ही पहिल्यांदा आला असाल तर गुन्हेगारी वाचना या चॅनलला तुम्ही जरूर सबस्क्राईब करून घ्या। सर्वांना वाटलं की तिचा मृत्यू जो झालेला आहे मोबाईलचा स्फोट होऊन तिचा मृत्यू झाला होता, परंतु जेव्हा पोलिसांनी तपास केला तेव्हा हे प्रकरण उघडकीस आलं। आता रक्षिता या विवाहित महिलेचा मृत्यू लॉजमधील एका खोलीमध्ये झाला होता, परंतु अत्यंत भयानक असा तिचा मृत्यू झाला होता। मग त्या दिवशी नेमकं त्या खोलीमध्ये काय घडलं होतं? तिचा तो भाग पूर्णपणे फाटला होता, सर्वत्र रक्त पडले होते, रक्षिता रक्ताच्या थारोळ्यात पडली होती। मग असं तिच्यासोबत काय घडलं असा प्रश्न सर्वांना पडला आणि याचं गूढ शेवटी उकललेलं आहे। या घटनेमुळे सर्वत्र खळबळ उडालेली आहे, कारण की त्या लॉजमध्ये त्या रूममध्ये मोबाईलचा स्फोट झाला होता आणि जवळच रक्षिता जी होती ती पडलेली होती, अक्षरशः तिचा तो भाग फाटला होता आणि त्यानंतर सर्वांना वाटलं की तिचा मृत्यू जो आहे मोबाईल स्फोटमुळे झालेला आहे। रक्षिताचा नवरा जो होता तो गरीब घराण्यातील होता, गरीब नवरा होता, अतिशय काबाड कष्ट तो करायचा आणि आपलं घर चालवायचा। त्यानंतर काही दिवसांनी त्याचं लग्न झालं आणि लग्नानंतर त्याला सुंदर बायको मिळाली, परंतु त्याच्या आयुष्यात पुढे असं काही घडेल असं त्याला कधीच, त्याच्या आयुष्यात असं काही घडणार आहे असं त्याला कधीच वाटलं नसेल। आपल्या बायकोसोबत असं काही घडेल असं त्याला त्याच्या आयुष्यात कधीही वाटलं नसेल आणि तेही आपल्याच एका नातेवाईकांनी केलेलं आहे असं त्याला समजल्यावर त्याच्या पायाखालची जमीन सरकली, त्याला धक्काच बसला, त्याचं आयुष्य जे आहे उद्ध्वस्त झालं। मग ही घटना कुठे घडलेली आहे आणि याचं नेमकं कारण काय? मग आपल्याला म्हैसूर या ठिकाणी जावं लागेल। म्हैसूरमध्ये ही घटना घडलेली आहे, अतिशय हृदयद्रावक आणि हृदय पिळवटून टाकणारी घटना घडलेली आहे। आता या घटनेमध्ये नवरा गरीब होता आणि काबाड कष्ट करायचा। रक्षिता नावाच्या तरुणीचं लग्न मग केरळमध्ये काम करणाऱ्या एका स्थलांतरित कामगाराशी झालं होतं आणि एका स्थलांतरित कामगाराशी त्याचं लग्न झाल्यानंतर ती काही दिवस आनंदी सुद्धा होती। तिचा नवरा अतिशय काबाड कष्ट करायचा आणि आपलं घर चालवायचा, परंतु तिचं जे प्रेम होतं ते हळूहळू तिच्या नवऱ्यावरून कमी झालं आणि तिच्याच नातेवाईकातील जो व्यक्ती होता सिद्धराजू याच्यासोबत मग तिचे संबंध जुळण्यास सुरुवात झाली। बिचारा नवरा कामावरती गेल्यानंतर, आधीच तो काबाड कष्ट करायचा, कामावरती गेल्यानंतर मग सिद्धराजू हा आणि रक्षिता जी होती ते एकमेकांशी बोलायचे, त्यानंतर त्यांची जवळीक वाढत गेली। परंतु हाच सिद्धराजू जो आहे त्याने रक्षितासोबत जे केलेलं आहे ते अत्यंत भयंकर आणि हादरवून टाकणारं असं कृत्य त्यानं पुढे केलेलं आहे। यापूर्वी अशा बऱ्याचशा घटना घडलेल्या आहेत, परंतु सिद्धराजूने जे केलेलं आहे ते अत्यंत हादरवून टाकणार आहे। म्हणजेच आता सिद्धराजू जो होता तो आता रक्षिताचा बॉयफ्रेंड झाला होता, दोघांमध्ये जवळीक वाढत चाललेली होती आणि तिचा पती जो होता, रक्षिताचा पती जो होता, अत्यंत काबाड कष्ट करायचा, मेहनत करायचा आणि तो सतत बाहेर असायचा। एके दिवशी ती बॉयफ्रेंड म्हणजे सिद्धराजू सोबत भेरिया गावातील एका लॉजवर थांबली होती। रक्षिताचे लग्न केरळच्या एका मजुरासोबत झालं होतं आपण बघितलं, पण रक्षिताचे सिद्धराजूसोबत अनैतिक संबंध होते। सिद्धराजू जो होता तिच्याच नात्यातील आहे। लॉजवर असताना दोघांचे कडाक्याचे भांडण झाले। कडाक्याचे भांडण झाल्यानंतर सिद्धराजूने जे केलेलं आहे अत्यंत भयंकर असं केलं। या भांडणात रागाच्या भरात सिद्धराजूच्या रक्षिताच्या तोंडामध्ये स्फोटकं भरली आणि त्यानंतर अक्षरशः ट्रिगरने उडवून दिले। संबंधित घटनेच्या दिवशी रक्षिता आणि सिद्धराजू जे होते एका लॉजमध्ये होते, त्यावेळी त्या दोघांमध्ये कोणत्या तरी कारणावरून प्रचंड वाद झाला आणि हा वाद एवढा विकोपाला टोकाला पोहोचला की अक्षरशः त्या सिद्धराजूने तिच्या तोंडात स्फोटकं भरली आणि ट्रिगरने अक्षरशः उडवून दिले। त्यानंतर त्याने काय केलं की तिचा जो मोबाईल होता तिचा सुद्धा त्याने स्फोट घडवून आणला, जेणेकरून असं वाटावं की मोबाईलचा स्फोट झालेला आहे आणि त्यातच तिचा मृत्यू झाला। आरोपी मग घटनास्थळावरून पळून जाण्याचा प्रयत्न करत होता। त्यानंतर स्थानिक लोकांनी त्याला पकडून पोलिसांच्या ताब्यात दिले। तिचा मृतदेह बेडवर पडलेला होता आणि तिचं तोंड स्फोटकाने उडवल्याचं दिसून आलं। पोलीस घटनास्थळी पोहोचले असता तिथे जमिनीवर मोठ्या प्रमाणात रक्त पडल्याचं दिसलं। पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार लॉजमध्ये राहताना दोघांमध्ये भांडण झालं। त्यानंतर आरोपीने पीडितेच्या तोंडात
ज्वलनशील पदार्थ टाकला आणि स्फोट घडवून आणला। घटनेनंतर आरोपी महिलेचा मृत्यू मोबाईलच्या फोनच्या स्फोटामुळे झाला असं सांगून इतरांची दिशाभूल करण्याचा प्रयत्न केला होता। मात्र पळून जाण्याचा प्रयत्न करत असताना स्थानिकांनी त्याला पकडलं आणि पोलिसांच्या ताब्यात दिलं। तिचा मृतदेह अक्षरशः रक्ताच्या थारोळ्यात बेडवर पडला होता। त्यानंतर तो सर्वांना सांगायचा की मोबाईलचा स्फोट झालेला आहे, त्यामुळे तिचा मृत्यू झालेला आहे, तुम्ही तिचा मोबाईल चेक करा, मोबाईलचा स्फोट झाल्यामुळे तिचा यामध्ये मृत्यू झालेला आहे, मी काही केलं नाही, मला सोडा, असं तो सांगत होता। परंतु लोकांनी त्याचं ऐकलं नाही आणि त्यानंतर तो पळून जाण्याचा प्रयत्न केला त्याने। मग पळून जाण्याचा प्रयत्न केल्यानंतर लगेच लोकांनी त्याला पकडलं आणि पोलिसांच्या ताब्यात दिलं। घटनास्थळावर लोकांची गर्दी जमली होती। त्यानंतर लोकांनी व्हिडिओज काढले, फोटो समोर आले, त्यानंतर सर्वांना धक्का बसला। लोकांनी बघितलं की अक्षरशः रक्षिताचा जो जबडा होता तो तुटून पडलेला होता आणि सर्वत्र बेडवर रक्तच रक्त जे झालं होतं। त्यानंतर तिच्या नवऱ्याला हे समजलं, नवऱ्याच्या पायाखालची जमीन सरकली, त्याचं संपूर्ण आयुष्य हे उद्ध्वस्त झालं। त्याच्या आयुष्यात असं काही घडेल त्याला कधीही त्याने विचार केला नव्हता, कारण की तो फक्त काबाड कष्ट करायचा, मेहनत करायचा आणि आपलं घर चालवायचा। त्याचं एकच स्वप्न होतं की आपलं घर चालवणे, आपल्या बायकोला खूप खुश ठेवणे। मग त्यानंतर अशा प्रकारची न्यूज समोर आली आणि त्याच्या पायाखालची जमीन सरकली, त्याला धक्का बसला। तर असं हे संपूर्ण प्रकरण घडलेलं आहे। रक्षिता नावाच्या तरुणीचं जे लग्न होतं ते केरळमध्ये काम करणाऱ्या, तो एक स्थलांतरित कामगार होता आणि त्याच्याशी लग्न झालं होतं। त्याला चांगली सुंदर बायको मिळाली होती, परंतु लग्नानंतर सुद्धा रक्षिताच्या प्रकरणातील आरोपी सिद्धराजूसोबत प्रेमसंबंध होते। संबंधित घटनेच्या दिवशी रक्षिता आणि सिद्धराजू एका लॉजमध्ये होते। त्यावेळी त्या दोघांमध्ये कोणत्या तरी कारणावरून भांडण झालं आणि हा वाद जो आहे विकोपाला पोहोचला। मग हे संपूर्ण प्रकरण असं आलं होतं। त्यावेळी त्यांनी अक्षरशः रागाच्या भरात रक्षिताच्या तोंडात स्फोटक पावडर टाकून त्यानंतर तिची हत्या केली होती आणि मोबाईलचा स्फोट झाल्यामुळे तिचा मृत्यू झालेला आहे असा बनाव रचला। त्याने तेथील लोकांना सांगितले, पळून जाण्याचा प्रयत्न केल्यानंतर त्याने तिथल्या लोकांना सांगितले की तिचा मोबाईलचा स्फोट झाल्यामुळे तिचा मृत्यू झालेला आहे। मात्र लोकांना संशय आला आणि त्यांनी लगेच पोलिसांना बोलवलं आणि त्याला ताब्यात दिलं। मग पोलिसांनी त्याला अटक केलेली आहे। पोलिसांच्या मते मृत महिला जी विवाहित असून तिच्या नातेतील त्या तरुणासोबत म्हणजेच सिद्धराजूसोबत अनैतिक संबंध होते। पीडित तरुणीच्या प्रियकरानेच तिची निर्गुणपणे हत्या केली। पोलिसांच्या तपासात महिलेचा मृतदेह बेडवर पडलेला आढळला आणि तिचं तोंड स्फोटकाने उडवल्याचं दिसून आलं। तर अशी ही धक्कादायक घटना समोर आलेली आहे। खरं तर या घटनेमध्ये अनेक लोकांनी असं म्हटलेलं आहे की तिला तिच्या कर्माचं फळ मिळालेलं आहे, परंतु त्या गरीब कष्टकरू नवऱ्याचं मात्र आयुष्य हे उद्ध्वस्त झालेलं आहे। तुम्हाला या घटनेबद्दल काय वाटतं? तुमच्या प्रतिक्रिया मला कमेंट बॉक्समध्ये जरूर कळवा। गुन्हेगारी वासना या चॅनलवर तुम्ही पहिल्यांदा आला असाल तर चॅनलला जरूर सबस्क्राईब करून घ्या। तोपर्यंत काळजी घ्या, भेटूया पुढील व्हिडिओमध्ये। नमस्कार।